नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता बहिणींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बहिणींसाठी अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. बघा, आपल्याला माहीतच असेल की सरकार आता लाडकी बहिणीची पडताळणी करत आहे आणि यामध्ये अनेक महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. अशातच आता आणखीन एक मोठी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. जवळजवळ 40 लाख महिला इथे ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. आता नेमक्या इतक्या महिला का अपात्र झाल्या आहेत, काय कारण आहे, इतक्या महिला अपात्र होण्याचं काय कारण आहे ते आपण बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. लाडक्या बहिणींना आणखीन एक धक्का, 40 लाख लाभार्थी यामुळे ठरणार अपात्र. तर बघा, इथे जवळजवळ 40 लाख ज्या लाभार्थी महिला आहे अशा महिला इथे अपात्र ठरणार आहे. आता त्या नेमक्या अपात्र का ठरू शकतात याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याआधी तुम्हाला यामागे सर्व हप्ते भेटले का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही समस्या असतील लाडकी बहीण योजनेबद्दल तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तर बघा, आता राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक वाईट बातमी समोर आलेली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची काटेकोरपणे पडताळणी होत असून राज्य सरकारने 9 लाख अपात्र महिलांची नावे योजनेतून काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा, इथे लाडकी बहीण योजनेतील जी लाभार्थी महिला आहे अशा लाभार्थी महिलांसाठी एक धक्कादायक वाईट बातमी ते समोर आलेली आहे. काय होणार आहे की आता सरकार काय करत आहे की महिलांच्या अर्जाची इथे काटेकोरपणे इथे पडताळणी करत आहे आणि यामध्ये राज्य सरकारने 9 लाख अपात्र महिलांची नावे या योजनेतून काढण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे. मात्र आता निकषांनुसार पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. तर बघा, आता काय होणार आहे की जर निकषानुसार त्यांनी पडताळणी केली तर ही संख्या जवळजवळ 40 लाखांच्या घरात जाण्याची ती शक्यता आहे. कोणत्या निकषांमुळे लाडक्या अपात्र ठरणार असल्याचं जाणून घ्या. बघा, आता कोणतं कारण आहे की त्यामध्ये अपात्र होऊ शकतात ते कारण आता आपण इथे बघणार आहोत. बघा, संजय गांधी निराधार योजना 2,30,000. तर बघा, इथे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या आणि या योजनेचा सुद्धा लाभ घेत होत्या तर अशा महिलांची संख्या इथे 2,30,000 इतकी आहे. त्यानंतर 65 वर्षाहून अधिक वय असलेल्या 1,10,000. बघा, त्यानंतर यामध्ये योजनेचा जो लाभ घेत होत्या महिला यामध्ये 65 वर्षावरील सुद्धा काही महिला होत्या. त्यानंतर 4 चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजना लाभार्थी आणि स्वच्छनं नावं मागे घेणाऱ्यांची संख्या 1,60,000. फेब्रुवारी छाननी प्रक्रियेनंतर अपात्र ठरलेल्या 2 लाख. सरकारी कर्मचारी दिव्यांगांमधून अपात्र ठरलेल्या 2 लाख. तर बघा, इथे काय झाले की यामध्ये कोणकोणत्या महिला इथे अपात्र होऊ शकतात. तर नंबर 1, ज्यांचे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल असे सुद्धा महिला इथे अपात्र होऊ शकतात. त्यानंतर ज्यांचं वय 65 वर्षावरून अधिक असेल यासुद्धा इथे अपात्र होऊ शकतात. त्यानंतर ज्यांच्या घरी 4 चाकी गाडी असेल किंवा त्या नमोशक्ती योजनेचा लाभ घेत असेल किंवा त्या स्वच्छेने नाव मागे घेणार असेल अशासुद्धा इथे महिला ज्या आहेत त्या इथे अपात्र ठरवू शकतात. त्यानंतर ज्या महिला सरकारी कर्मचारी असेल किंवा दिव्यांगांमधून सुद्धा इथे अपात्र ठरू शकतात. इथे सुद्धा अशी ही कारणे असू शकतात. इथल्यासुद्धा इथे महिला ज्या आहेत त्या इथे अपात्र ठरू शकतात. यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार नवीन निकष लागू करणार आहे. तर बघा, आता यापुढे जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकार काय करणार आहे की नवीन निकष इथे लागू करणार आहे. लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे e-KYC आणि हयाताचा प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. तर बघा, इथे जर तुम्हाला यापुढे योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की दर महिन्याला म्हणजे दरवर्षी जूनमध्ये तुम्हाला बँकेकडे जाऊन e-KYC करणे ते बंधनकारक आहे. आणि त्यानंतर दुसरं काम म्हणजे जीवन प्रमाणपत्रसुद्धा इथे तुम्हाला जोडणं बंधनकारक आहे. म्हणजे हयाताचा जो दाखला असतो तो सुद्धा इथे जोडणं बंधनकारक आहे. सरकारच्या नव्या नियमांमुळे या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळेल असे सांगण्यात येत आहे. तर बघा, सरकारच्या नव्या नियमामुळे काय होणार आहे, या निर्णयामुळे काय होणार आहे की या योजनेचा जो लाभ आहे हा फक्त पात्र महिलाच इथे घेऊ शकतात. ज्या महिला निकषमध्ये बसत नाही अशा महिलांना या योजनेतून बाहेर काढून जाऊ शकतं. लाडकींची संख्या घटल्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले आहे. कारण या योजनेमुळे इतर योजनांच्या निधींना कात्री लागलेली आहे. तसेच सरकारी खर्चात 30% कपात करण्यात आलेली आहे. तर बघा, इथे लाडकी बहीण योजनेची संख्या घटल्यामुळे काय होणार की सरकारचे कोट्यवधी रुपये जे आहे ते वाचलेले आहे. कारण काय होतं की या योजनेमुळे इतर ज्या योजना आहे या योजनेचा निधी जो आहे तो कट केला जातात. तसेच जे सरकारी खर्च आहे या खर्चामध्ये 30% कपातसुद्धा इथे करण्यात आलेली आहे. योजनेचा सर्वाधिक फायदा पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील
महिलांनी घेतलेला आहे. तर बघा, या योजनेचा सर्वाधिक जो लाभ आहे महाराष्ट्रामध्ये हा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे? एक म्हणजे पुणे जिल्हा आणि दुसरा म्हणजे अहिल्यानगर. या 2 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. सिंधुदुर्ग, गडचिरोली येथील लाभार्थ्यांचं प्रमाण सर्वात कमी आहे. 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर बघा, त्यानंतर सर्वात कमी या योजनेचा जो लाभ घेतला तो म्हणजे सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीतील महिलांनी इथे योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि यामध्ये 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या इथे सगळ्यात जास्त आहे. आता नेमकं कोणत्या महिला इथे अपात्र होऊ शकतात त्याच्यावर सुद्धा आपण एक थोडीशी नजर टाकूया. बघा, या योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठविण्यात आलेले होते. त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आलेला आहे. तर बघा, या योजनेतील सुमारे 16.5 म्हणजे 16.5 लाख महिलांच्या खात्यावर इथे थेट पैसे पाठवण्यात आलेले आहेत. परंतु काय झालेलं की त्यांनी जे अर्ज भरताना नाव दिलेलं आहे आणि जे बँकेचं पैसे जमा झाल्याचं जे नाव आहे यामध्ये त्यांना डिफरन्स आढळायला आहे. म्हणजे त्यांनी जे अर्ज भरला याच्यावर नाव वेगळं आहे आणि त्यांनी बँकेचं जे अकाउंट दिलं याच्यावर सुद्धा त्यांचं नाव वेगळं आहे आणि यामुळे काय झालेलं आहे की सरकार कन्फ्यूज झालेलं आहे. अशा लाभार्थी महिलांची जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येणार आहे. तर बघा, आता सरकार काय करणार आहे की या नावामध्ये डिफरन्स त्यांना आढळून आलेला आहे. त्यामुळे सरकार काय करणार आहे की आता पुन्हा जिल्हा स्तरावरून त्याची फेर तपासणी करणार आहे आणि फेर तपासणी केल्यानंतर जर अपात्र आढळल्या लाडक्या बहिणींना ते डायरेक्टली ते काय करणार आहे, अपात्र करणार आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद केले जाणार असल्याची माहिती समजते. तर बघा, दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे जर तुमचं बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्ही सुद्धा या योजनेतून बाद होऊ शकता. हे सुद्धा इथे महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की लवकरात लवकर जे आपलं आधार लिंक असतं ते आधार लिंक लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही कोणत्याही 2-3 योजनेचा लाभ घ्यायचा असाल तर आत्ताच सावध होऊन जा. जर तुम्ही कोणत्याही जर एका योजनेचा लाभ नाही सोडला तर तुम्ही इथे डायरेक्टली अपात्र होऊ शकता आणि जर तुमच्या घरी 4 चाकी असेल ट्रॅक्टर सोडून तर तुम्ही सुद्धा इथे अपात्र होऊ शकता आणि जर तुमचं वय 65 वर्षावर असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ इथे घेऊ शकत नाही. तर अशी ही माहिती होती. ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. त्यांना ही माहिती लवकरात लवकर पोहोचा. कारण की काय होतं की जर त्यांना ही माहिती नाही कळली तर ते सुद्धा इथे अपात्र होऊ शकतात. त्यामुळे हा माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर चला आता भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.